नमस्कार. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही इन्फॉर्मेशन वगैरे काही म्हणजे देणार नाही आहे. ज्ञान वगैरे अजिबात नाही देणार आहे. जस्ट मी माझा इंट्रो वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की तुमच्या सर्वांचे जे काही क्वेश्चन्स वगैरे होते ते मला त्यावर बोलायचं होतं. आणि खूप वर्षापासून माझं पण स्वप्न होतं की मला पण यूट्यूब वगैरे करायचे, पण काही कारणांमुळे ते जमलं वगैरे नाही. सो मी आता ट्राय करते. तुम्ही सर्व म्हणजे माझं नाव जरी विनिता मारी असलं तरी पण ब्लॉगर विनिता म्हणूनच तुम्ही मला ओळखतात. आणि त्यामागे पण खूप मोठी स्टोरी आहे, जी की बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. माझं नाव आहे विनिता मारी आणि तुम्ही ब्लॉगर विनिता म्हणून मला ओळखतात. ब्लॉगर विनिता मागे खूप मोठी स्टोरी आहे, जी की सुरू होते 2020पासून. अराऊंड 2020मध्ये माझं एज 17 वर्ष असेल, जे की खूप कमी असतं त्या गोष्टीसाठी. म्हणजे मेन काय म्हणतात त्याला, एक आयडेंटिटी वगैरे म्हणजे म्हणून खूप लोक म्हणजे आज पण ॲप्रिशिएट वगैरे करतात की तुम्ही तुमची जी काही जर्नी वगैरे ती खूप कमी एजमध्ये स्टार्ट वगैरे केली. पण ॲक्च्युअलमध्ये तसं अजिबात नाही आहे. प्रत्येकाचा एक टाईम असतो, आपण म्हणतो प्रत्येकाची एक सिच्युएशन असते, त्यानुसार आपण म्हणजे स्ट्रगल वगैरे करत असतो. त्यानुसार 2020मध्ये माझी 10th म्हणजे 10वीची परीक्षा वगैरे, आपले जे SSC बोर्ड वगैरे असतं, त्या झाल्यानंतर काहीतरी करावं, हातपाय मारावे लागतात, त्याशिवाय लाईफमध्ये काही भेटत नाही. सो मी माझी जर्नी स्टार्ट केली. तेव्हा स्टार्ट करायचं ते पण ऑनलाईन याच्यात. ते आता तुम्हाला जितकं सोपं वाटतं की ब्लॉगर विनिता इतकं लोकांसोबत काम करते, इतकं छान म्हणजे पूर्ण व्यवस्थित आहे, तुम्हाला सर्वांना माझा अभिमान वाटतो. पण ते तुम्हाला जितकं इझी वाटतं किंवा जितकं इझिली तुम्ही ती एका रीलमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये माझी जो जर्नी पॉडकास्टमध्ये बघतात, तितकी सोपी अजिबात नव्हती. इवन आता पण नाही आहे. कारण की तेव्हा विचार पण केला नव्हता ऑनलाईन क्षेत्राच्या बाबतीत. मला खरं सांगायचं तर अजिबात माहिती नव्हती. अंधारात तीर मारतात तसं मी काही तीर मारले असं वाटतं मला कधी कधी. आणि सक्सेसफुली म्हणजे नशीब वगैरे त्या भागाला मी म्हणजे मानत वगैरे नाही, पण हां, कधी कधी वाटतं की त्या बेनेच झालं. झालं असं की 2020मध्ये मला करायचं होतं म्हणजे सायन्स वगैरे, कारण की हुशार वगैरे होती तुम्हाला सर्वांना माहिती, आणि मला त्या पद्धतीने करायचं होतं. पुढं एज्युकेशन वगैरे जे काही हायर एज्युकेशन वगैरे असतं ते हवे त्या कॉलेजेसमध्ये म्हणजे करायचं होतं, पण ते फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे काही करू शकले वगैरे नाही. सो तो एक रिग्रेट होता. बट सिच्युएशन त्यानंतर मग मी आर्ट्सला वगैरे ॲडमिशन वगैरे घेतलं. आणि मग आर्ट्सला वगैरे घेतलं तर आज पण म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की आर्ट्समधले जे मुलं असतात किंवा जे मुली असतात, म्हणजे एकंदरीत मुलं मुली, तर ते त्यांच्या लाईफमध्ये काहीच करू शकत नाही, असं म्हणजे अनेक लोकांना वाटतं. मे बी त्यामागे काही सायकोलॉजी असेल किंवा रिॲलिटी पण असेल, पण मी या गोष्टींच्या विरोधात होती. मला तसं स्पेसिफिक आर्ट्स वगैरे घ्यायचं असं माझं पण नव्हतं. माझी सिच्युएशन जी होती की एक म्हणजे एकच ऑप्शन, तो पण नाही केला असता तर मग एज्युकेशनचा काही प्रश्नच म्हणजे पुढे राहिला नसता. एज्युकेशनची स्टोरी वगैरे माझी म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, इतक्या म्हणजे खराब सिच्युएशनमध्ये झालेली आहे. खराब म्हणजे प्रत्येकाचं असतं ना त्या वेमध्ये. आणि ठीक आहे, जे थोडं म्हणजे मागासलेले असतात, मागासलेले नाही म्हणू शकत, पण मग जे थोडं त्यांना समजत नाही ते मुलं मुली म्हणजे सहन करू शकतात किंवा ॲडजस्टमेंट म्हणजे काही लोकांना सवय असते. तर ते माझ्या बाबतीत म्हणजे अपोजिट झालं. त्या सर्व गोष्टींचा प्रेशर वगैरे 6 महिने तर मला समजलं नाही. सिच्युएशन खूप खराब होती. आणि आपण एक गोष्ट आहे जी की मला म्हणजे खूप लवकर समजली. म्हणजे बरेचसे मोठमोठे जे काही लोक आहेत ते पण सांगतात, आणि रिॲलिटी म्हणजे तिच्या मागे काहीतरी लॉजिक वगैरे आहे आणि ते खरं आहे. मी त्या गोष्टीवर बिलीव्ह करते. आपण ज्या लोकांच्या कंपनीमध्ये राहतो किंवा ज्या लोकांच्या सराउंडिंगमध्ये राहतो, त्यांचं म्हणजे जे काही माइंड शिफ्ट वगैरे त्या सर्व गोष्टी आपल्यावर म्हणजे इफेक्ट करतात. मग ते पॉझिटिव्ह वेमध्ये असू शकतं किंवा निगेटिव्ह वेमध्ये, म्हणजे खूप सारे प्रकार वगैरे आपल्याला तिच्यात म्हणजे दिसायला येतात. असं म्हणतात की आपण ज्या 5 लोकांसोबत राहतो त्या 5 लोकांचे म्हणजे ते चांगले असतील तर आपण पण त्यांच्यासारखंच म्हणजे थोडं त्यांच्या इतकंच नाही, त्यांच्यापेक्षा थोडं कमी किंवा त्यांच्यापेक्षा थोडं जास्त आपण करू शकतो चांगलं आपल्या लाईफमध्ये. आणि एक सराउंडिंग खरंच खूप मॅटर करते. ते खरं आहे. मी आधी म्हणजे ह्या गोष्टीवर बिलीव्ह वगैरे नाही करायची, पण ते खरं आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर कंटेंट रायटिंगपासून मी स्टार्ट केलं, कारण की रायटिंग वगैरे म्हणजे मला यायचं वगैरे. तर मग
विलेज बॅकग्राऊंड म्हणजे गावाकडून बिलॉंग करते मी. असं नाही की प्रॉपर म्हणजे टाऊन वगैरे सिटी वगैरे, तसं अजिबात नाही आहे. गावातली मुलगी आणि तिच्यात पण मग हे ऑनलाईन क्षेत्रात वगैरे करायचं तर आता जसं की मार्च वगैरे चालू आहे तर एप्रिल मेचाच तो कालावधी वगैरे होता. तर तेव्हा Instagramवर मी खूप आधीपासून होती. म्हणजे मी ब्लॉगर विनीताच्या अगोदर खूप सारे पेजेस ट्राय केले. जसं प्रत्येकाची स्टोरी असते की त्यांनी मल्टिपल चॅनल, मल्टिपल पेजेस वगैरे रन केलेले असतात. तसं मी म्हणजे खूप आधीपासून म्हणजे 4 ते 5 पेजेस म्हणजे विविध निशेसवर म्हणजे ट्राय केले. एक मोटिवेशनचा किडा वगैरे तो म्हणजे असतो, त्या पद्धतीने मी ते एक पेज पण म्हणजे मॅनेज केलं. त्यानंतर मग हळूहळू समजायला लागून गेलं की अल्गोरिदम वर्क वगैरे कसं करतं. म्हणजे इतकं प्रॉपर क्लॅरिटीने नाही, पण हां, स्पेसिफिक चुका केल्यानंतर माणसाला समजतं की आपण काय करायला हवं, काय नको करायला. मग त्यानंतर ब्लॉगर विनीताची एक सुरुवात झाली. आणि ब्लॉगर विनीताची जशी मी सुरुवात वगैरे केली तर बऱ्याच गोष्टी म्हणजे माहिती होत्या की कसं काय अल्गोरिदम वगैरे वर्क करतं. पण एक आळशीपणा म्हणा किंवा म्हणजे काम करत होते मी बॅकएंडला, फ्रीलान्सिंगचे कामं वगैरे करत होती. पण तो एक आत्मविश्वास नसणं वगैरे, त्यामुळे मी कंटेंट क्रिएशन वगैरे आणि तेव्हा थोडा म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे त्या सर्व गोष्टी म्हणजे असतात. सो मी त्याकडे खूप दुर्लक्ष केलं. आता रिग्रेट येतो पण मग ठीक आहे, आता तरी म्हणजे करते. तर 2023-24 पर्यंत मी खूप मल्टिपल पेजेस वगैरे ट्राय केले आणि ते सर्व फेल गेले असं म्हटलं तरी चालेल. फेल म्हणजे ते रिझल्टच्या बाबतीत फेल गेले, पण तिच्यातून खूप काही नवीन शिकायला भेटलं. यूट्यूबला पण मी आय थिंक चालू केलं होतं. हां, तिच्यावर पण मला रिस्पॉन्स वगैरे म्हणजे 1000 व्ह्यूज पण तिथं गेले. तेव्हा काही म्हणजे इतकं प्रॉपर फेस कॅम्प वगैरे नाही, ते कॉपी पेस्टच वर्क वगैरे राहायचं. पण मग ठीक आहे, ती खुशी पण व्हायची. पण ते मी काही जास्त दिवस म्हणजे सर्वाईव्ह वगैरे तिच्यात केलं नाही किंवा जास्त दिवस त्या गोष्टींमध्ये काम केलं नाही. त्यानंतर मग फ्रीलान्सिंगचे एका मागोमाग UP, बिहार, राजस्थान म्हणजे मी भारतातल्या खूप साऱ्या क्लायंटसोबत काम केलेलं आहे. ती जर्नी पण माझी खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक क्लायंटच्या बाबतीत सांगायचं तर प्रत्येक क्लायंटकडून मी खूप काही नवीन शिकायला भेटलेलं आहे. आणि आज पण म्हणजे शिकायला भेटतं. म्हणून मला ब्लॉगिंगपेक्षा फ्रीलान्सिंग वगैरे खूप जास्त आवडते. जरी ब्लॉगिंगमुळे मला फ्रीलान्सिंगचं वगैरे म्हणजे यायला लागलं, पण मग मेन फ्रीलान्सिंगच मला म्हणजे कोणी विचारलं की ब्लॉगिंग की फ्रीलान्सिंग, तर मी म्हणेल फ्रीलान्सिंग. कारण की काय आहे ना, ब्लॉगिंगमध्ये वन वे कम्युनिकेशन असतं. तुम्ही तुमचे थॉट्स वगैरे, विचार वगैरे टाका. लोकांना वाटेल की लोक त्यावर म्हणजे कमेंट्स करतील, पण ते इतकं वन वे कम्युनिकेशन असतं. पण फ्रीलान्सिंगमध्ये आपल्याला एका क्लायंटसोबत काम करायचं आहे, तर असं नाही की एकच क्लायंट तुमच्यासोबत म्हणजे कनेक्ट राहील. मल्टिपल लोक म्हणजे कनेक्ट राहतात. मल्टिपल ते फील्डचे असतात. आणि प्लस माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह म्हणजे प्लस पॉईंट असा होता की आतापर्यंत जितके पण म्हणजे क्लायंट्स वगैरे भेटले ते सर्व खूप सिनियर होते. याचा एक फायदा असा झाला की त्यांचा एक्सपिरियन्स माझ्या कामात आला. आणि जे काही ते होनेस्टली पद्धतीने आपण कधी म्हणजे होनेस्टली सांगितलं की मला हे जमत नाही किंवा मला काही हे माहीत नाही, तर मग ते लोक पण म्हणजे गाईड करतात की नाही हे असं, हे ते तसं आहे. आणि खूप चांगले माणसं मला म्हणजे फ्रीलान्सिंगच्या थ्रू म्हणजे भेटत गेली. आणि ऑब्व्हियसली मी पण माझ्या साईडने 100% त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वच परफेक्ट झालं असं अजिबात नाही. खूप साऱ्या चुका वगैरे मी केल्या. चुका करणं चुका करणं काही चुकीचं नाही आहे. आपल्याला जर माहीत राहिलं असतं की ह्या चुका नाही करायच्या, तर आपण त्या केल्याच नसत्या. त्या नकळतपणे म्हणजे आपल्याकडून इनडायरेक्टली पद्धतीने होतात. अशी होती माझी म्हणजे छोटीशी जर्नी वगैरेची की एक प्रॉपर स्क्रिप्ट वाईज नाही केली मी. पण मग तुम्हाला थोडं क्लॅरिटी वगैरे येईल की काय तर कसं काय होतं. आणि एक मला पण म्हणजे काय म्हणतात, मी पण ओपन अप व्हायला म्हणजे मला टाईम लागतो. सो तो एक भीती वगैरे जायला मला पण म्हणजे टाईम वगैरे लागेल. सो त्या सर्व गोष्टींमुळे मी हा इंट्रो वगैरे बनवलेला. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ वगैरे कसा वाटला, तुम्हाला माझी जर्नी वगैरे एकंदरीत, ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बाकी जास्त काही नको आहे, फक्त सबस्क्राईब वगैरे करा, शेअर वगैरे तुम्हाला आवडलं तर करा, फोर्सफुली वगैरे नाही. आणि तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये नवीन नवीन स्किल्सवर काम करा, नवीन नवीन गोष्टी शिकत जा. गरजेचं आहे. कंटेंट क्रिएशन करा. असं नाही की कंटेंट क्रिएशनमध्येच या, जे काही करत असाल ते बेस्ट पद्धतीने करा. मेहनत करत राहा. असं नाही की म्हणजे 1-2 महिने केले आणि ते झालं, असं अजिबात होत नाही. सो करत राहा. बाय बाय.